हा ते ठेव तिथे. भैयासाहेब, श्रावणीची खूप आठवण येते ना तुम्हाला? नाही असं काही नाहीये. असं कसं काही नाही, तुम्ही तिचं नाव घेतलं, मी ऐकलं. नाही नाही, मी कामात होतो, चुकून सवयीप्रमाणे नाव निघालं असेल तोंडातनं, दॅट्स इट. भैयासाहेब, तुम्ही मारलेली ती हाक सवय म्हणून नव्हती, तर एका बापाच्या काळजाची हाक होती. मी स्पष्ट ऐकलंय. स्वतःशी असं किती दिवस खोटं बोलत राहणार आहात? अपर्णा, भैयासाहेब, तुम्हाला माहितीये, शुभूची आई श्रावणीला खूप त्रास देते. तिला खूप त्रास होतोय तिथे. हे बघ, तिला त्रास होऊ देत नाही तर काही होऊ देत. तिने तिचा मार्ग निवडलेला आहे, मग तिचं ती बघेल. त्या शुभूसाठी मला सोडून गेली ती, त्याची निवड केली तिने. ती आणि तिचं नशीब. मलाही बघायचं हे सगळं किती दिवस टिकतंय. खात्री आहे माझी, एक दिवस ते घर सोडून ती नक्की परत येईल. हे काय चाललंय? विश्वंभर नेहमीप्रमाणे श्रावणीचं नाव ऐकून भडकायच्या ऐवजी एवढा शांत कसा झाला? त्याच्या आवाजातला तो राग कुठे गेला? मला तर आता भयंकर भीती वाटायला लागली. जर या बापाचं हृदय असंच हळवं राहिलं आणि त्याने जर त्या श्रावणीला मनातून माफ करून टाकलं तर माझा खेळ इथेच संपेल. नाही 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 नाही, काहीतरी करून हा गैरसमज मला कायम ठेवावाच लागेल.